पुण्यातून एक मोठी बातमी, कारण पुण्यात गुलियन बॅरी सिंड्रोमची बाधा जीवाणू आणि विषाणूमुळे झाल्याचं उघड आलेलं आहे। कारण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने केलेल्या रुग्णांच्या नमुन्यांच्या तपासणीमध्ये हे समोर आलेलं आहे। दूषित अन्न आणि पाणी यामुळे जीवाणू आणि विषाणू पसरतात असंही समोर आलंय। पोटदुखी होणं, उलट्या होणं, जुलाब होणं ही या आजाराची लक्षणं असल्याचं कळतंय। एकंदरीत दूषित अन्न आणि पाण्यामुळे खरं तर हा आजार जो तो बळावलेला आहे आणि वाढतही चाललाय असं सध्या म्हणणं आहे। पुण्यातून एक मोठी बातमी, कारण पुण्यात गुलियन बॅरी सिंड्रोमची बाधा जीवाणू आणि विषाणूमुळे झाल्याचं उघड आलेलं आहे। कारण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने केलेल्या रुग्णांच्या नमुन्यांच्या तपासणीमध्ये हे समोर आलेलं आहे। दूषित अन्न आणि पाणी यामुळे जीवाणू आणि विषाणू पसरतात असंही समोर आलंय। पोटदुखी होणं, उलट्या होणं, जुलाब होणं ही या आजाराची लक्षणं असल्याचं कळतंय। एकंदरीत दूषित अन्न आणि पाण्यामुळे खरं तर हा आजार जो तो बळावलेला आहे आणि वाढतही चाललाय असं सध्या म्हणणं आहे।